नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, दिवाळीच्या दिवसांना आता सुरुवात झालेली आहे. या 5 दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मी हिची या दिवशी पूजा केली जाते. या पूजेत झाडूला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण झाडू हे माता लक्ष्मीचेच रूप मानले जाते. झाडू घराची स्वच्छता करतो आणि गरिबी म्हणजेच अलक्ष्मी घराच्या बाहेर काढतो. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या वेळी झाडूची पूजा करून त्याच्या खाली एक विशेष वस्तू ठेवल्यास आयुष्यातील सगळ्या अडचणी आणि संकटे दूर होतात. तसेच एक संरक्षक कवच प्रोटेक्शन आपल्या सोबत नेहमी राहते. मित्रांनो, या प्रभावी उपायाची सुरुवात धनत्रयोदशीला होते. धनत्रयोदशीला आपण जसे धन खरेदी करतो त्याचप्रमाणे झाडूची खरेदी करणे आवश्यक आहे. नवीन झाडू घरी आणल्यानंतर ते देवासमोर ठेवून त्याची योग्य पूजा करावी लागते. पूजेच्या वेळी झाडूला कलावा बांधावा लागतो आणि त्याला हळद, कुंकू व अक्षता अर्पण करून दिवा अगरबत्तीने ओवाळावे लागते. या पूजेमुळे झाडू पवित्र होतो आणि लक्ष्मीच्या रूपाने घरात प्रवेश करतो. नवीन झाडू घरी आणल्यानंतर जुन्या झाडूचे काय करायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याबद्दल आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जुन्या झाडूची विल्हेवाट कशी लावायची आहे तर जो जुना झाडू आहे तो कधीही कुठेही फेकून देऊ नका किंवा जाळूही नका. तसेच कोणाच्या पायाला लागेल अशा ठिकाणी तो ठेवू नका. जर झाडू चांगला वापरण्यायोग्य असेल पण तुम्हाला आता वापरायचा नसेल तर तो एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता. जर झाडू अतिशय खराब झालेला असेल तर तो एखाद्या झाडाजवळ कोणाचाही पाय न पडेल अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवावा. घरामध्ये वापरायचा झाडू कधीही देवघरासाठी वापरू नये. देवघर साफ करण्यासाठी छोटा झाडू मिळतो तो तुम्हाला वापरायचा आहे. त्याला शिराई असे सुद्धा म्हणतात. या शिराईने देवघर, देवांच्या फ्रेम स्वच्छ करण्यासाठी मदत होते. मित्रांनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजे काय, कसा करायचा आहे ते सविस्तर जाणून घेऊया. तर तुम्हाला लक्ष्मीपूजन झाल्यावर आपण पुजलेल्या झाडूच्या खाली एक विशेष पोटली ठेवायची आहे. ती पोटली कशाची आहे त्याबद्दल माहिती घेऊया. पोटलीसाठी लागणारे साहित्य आहेत. लाल किंवा पिवळ्या किंवा केशरी रंगाचे तुम्हाला स्वच्छ कापड घ्यायचं आहे. कापडाचा चौकोनी तुकडा घ्यायचा आहे. 1 रुपयाचे नाणे, 2 कापराच्या वड्या, शक्य असल्यास भीमसेनी कापूर वापरावा, 2 अखंड लवंग, 4 काळी मिरी म्हणजे मसाल्याचा जो पदार्थ आहे 4 काळी मिरी ते तुम्हाला घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य कापडात व्यवस्थित बांधून एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. लक्ष्मीपूजन आणि आरती झाल्यावर ही पोटली रात्री झाडू खाली ठेवून द्यावी. ही पोटली रात्रभर तशीच ठेवायची आहे झाडू खाली. मित्रांनो, हे सर्व जे पदार्थ आहे, जे वस्तू आहे ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्हाला एका चौकोनी लाल किंवा पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या कापडमध्ये घेऊन ते व्यवस्थित त्याची पोटली बांधायची आहे आणि तुम्हाला लक्ष्मीपूजन आणि आरती झाल्यावर ही पोटली रात्री झाडू खाली ठेवून द्यायची आहे. ही पोटली रात्रभर तुम्हाला तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण पूजेचे विसर्जन करतो तेव्हा ही पोटली झाडू खालून काढून घ्यायची आहे आणि पोटलीमधील प्रत्येक वस्तूचा उपयोग करायचा आहे. तो कसा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगते. सर्वात प्रथम ते 1 रुपयाचे जे नाणे आहे जे आपण पोटलीमध्ये बांधले आहे ते नाणे नेहमी तुम्हाला आपल्या पर्समध्ये, पाकिटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. हे नाणं खर्च करायचं नाही. हे नाणे आपल्यासोबत असल्यामुळे आयुष्यातल्या अडचणी आणि संकटे आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. त्यानंतर कापूर आणि लवंग, तर एका पंटीमध्ये या 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंग ठेवून प्रज्वलित करायचं आहे. यांची कर्पूर आरती करायची आहे. या धुरामुळे आणि सुवासामुळे घरातील वाईट दोष आणि नकारात्मकता लहरी जळून नष्ट होतात आणि घराबाहेर त्या जातात. त्यानंतर आहेत काळी मिरी. पोटलीतील 4 काळ्या मिऱ्या घराबाहेर जाऊन 4 वेगवेगळ्या दिशांना फेकायच्या आहेत. असे केल्यास 4ही बाजूंनी येणारे संकट, दुःख आणि अडचणी आपल्यापासून दूर राहतात. संकट आले तरी त्यांना तोंड देण्याचे बळ मिळते. मित्रांनो,
हा झाडू जसा घरातील घाण धूळ बाहेर काढतो त्याचप्रमाणे हा प्रभावी उपाय आयुष्यातील वाईट गोष्टी, अडचणी, दुःख आणि संकटे बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतो. लक्ष्मीपूजन करून घरात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यावर हा सोपा आणि प्रभावी उपाय केल्यास घरातील अलक्ष्मी, गरिबी घराबाहेर पडते आणि घरात कायम स्वरूपी लक्ष्मीचे वास्तव्य राहते. हा उपाय नक्की करावा, कारण यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध असतात आणि हा उपाय आपण घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो आणि आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहेत ते बाहेर काढण्यास, अलक्ष्मी आहे ते बाहेर काढण्यास आपल्याला मदत मिळते. तर हा उपाय नक्की करा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.